तर नमस्कार ताईंनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर तुमचा दिवस खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथं पोरांना पनीरची भाजी पाहिजे होती, पण पनीर माझ्याकडे थोडंसं शिल्लक होतं, म्हणून मी काय केलं, पनीर आणि शिमला मिरची ह्याला कणी दही तिखट मीठ वगैरे लावून कणी थोडंसं तेलामध्ये फ्राय केलं। कढीमध्ये तेल कांदा टोमॅटो टाकून हिरवे फ्रोझनचे वाटाणे होते ते टाकले आणि थोडंसं पाणी घालून शिजवलं। त्यात ते फ्राय केलेले पनीर आणि शिमला मिरचीचे तुकडे टाकले। हे मिक्स पनीरची भाजी ना इतकी छान झाली होती, त्यासोबत मी इथे चपात्या केल्या होत्या। हे बघा, तुम्हाला मी वाढून दाखवते कशी चरचरीत अगदी चमचमीत अशी पनीरची मिक्स भाजी झालेली। तर इथे आता हा दिवस घटस्थापनेचा आहे। आमच्याकडे कणी घटस्थापनेला असे देव बसवले जातात पानाच्या विड्यामध्ये आणि मोठा दिवा लावला जातो, जेणेकरून 9 दिवस कणी ती दिव्याची वात विझली नाही पाहिजे। तर मी सकाळीच देव बसवले होते आणि आता ही संध्याकाळची वेळ, थोडीशी भांडी वगैरे घासलेली कणी जाळी भरून खाली ओट्यावर पण पालथी घातलेली ती लावून घेतली। थोडंसं पाणी होतं ते सगळं पुसून घेतलं, कारण मला कणी झाडतावेळी मी सगळं धुवून घेतलं होतं ना, ते ग्रीनचं मॅट वगैरे खिडकीत ठेवलेलं, तर ते वाळलेलं। म्हटलं आता कणी बसून काही उपयोग नाही, तर ज्याच्या त्याच्या जागी कणी जी ती वस्तू ठेवलेली बरे। तर ग्रीनचं मॅट मी ते खिडकीवर हंतरलं आणि ज्या ऑनलाईन फुलदाणे मागवल्या होत्या तर त्या ठेवल्या। तर इथे मी 3 अजून प्लॅस्टिकच्या मोठ्या कणी कुंड्या पण मागवलेल्या आहेत, त्यामध्ये मी काहीतरी झाडं लावायचं म्हणते। ऑनलाईन आणलेले फुलदाणे इतकं छान दिसते, त्यातलं 2 शिल्लक होते, ते मी कणी टीव्हीच्या खालच्या बेसवर ठेवलं। एकच बैल 2 बैलापैकी शिल्लक होता, तर बैलाचं ती मातीची आकृतीमध्ये ठेवली, साईडला 2 फुलदाण्या ठेवल्या। तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा। चला, ह्यासोबतच मी रजा घेते, पुन्हा भेटू, धन्यवाद।